5 वर्षापूर्वी चीनमधून जगभर पसरलेल्या एका व्हायरसने आजवर कधी न पाहिलेला मृत्यूचा थरार जगाला दाखवला. आजही कोविडच्या काळातील परिस्थिती मन हेलावून टाकते. या कोरोनाच्या काळात कुटुंबाचे कुटुंब नष्ट झाले, कित्येकांची मुलं पोरकी झाली, आई वडील एकटे पडले. यातून अनेक जण अजूनही बाहेर पडलेले नाहीत. कोविडनी जग थांबवलं होतं, लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती. असं असताना चीनमधून आणखीन एक व्हायरसच्या प्रसाराची चर्चा होत आहे. चीनमधील लोकांची गच्च भरलेली हॉस्पिटल, तोंडाला मास्क लावलेले बसलेले लोक, रडणारी लहान मुलं, त्यांना सांभाळणारे आई वडील, या परिस्थितीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओजनी पुन्हा एकदा जगभरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. या व्हायरसची तीव्रता देखील कोविडसारखीच असून या व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली बोलले जाते. काही माध्यमांनी बातम्यांमधून चीनमध्ये आणीबाणी जाहीर केल्याचा दावाही केला जातो. या सगळ्या चर्चा आणि बातम्यांच्या मागे नेमकं कारण काय आहेत? कोणता आहे हा व्हायरस आणि याची लक्षणे काय आहेत? यावर काही औषध उपचार आहे का? आणि चीनमध्ये पसरलेल्या व्हायरसमुळे जगाला काळजी करण्याचे काही कारण आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओतून पाहूया. सगळ्यात आधी हा व्हायरस नेमका काय आहे ते पाहूया. चीन कोविडनंतर आता नव्या व्हायरसशी झगडत आहे. ह्या व्हायरसचं नाव आहे ह्युमन मेटाफिनिओ व्हायरस, अर्थात याला HMPV देखील असे म्हटले जाते. हा व्हायरस RNA व्हायरस आहे, म्हणजेच श्वसन संस्थेवर परिणाम करणारा व्हायरस. या व्हायरसची सुरुवात देखील चीनच्या वुहान शहरातून झाल्याचे बोलले जात आहे. हा व्हायरस जरी चर्चेत आला असला तरी जवळपास 6 दशकांपासून हा व्हायरस अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. सगळ्याच ऋतूमध्ये हा व्हायरस वातावरणात असतो, पण हिवाळ्यात हा व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असू शकतो. 2001 मध्ये एका डच संशोधकाला एका लहान मुलाच्या नमुन्यात हा व्हायरस पहिल्यांदा आढळला होता. पण या व्हायरसमुळे आजवर पॅन्डेमिकसारखी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती, असेही सांगण्यात आले. या नवीन व्हायरसची लक्षणे कोविड व्हायरससारखेच असल्याचे सांगितले जाते. या व्हायरसमुळे काय त्रास होतो आणि काय आहे त्याची लक्षणे पाहूया या मुद्द्यातून. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्याचा त्रास, दम लागणे आणि घशात खवखव अशी या व्हायरसची लक्षणे. या व्हायरसचा प्रसार या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीकडून होतो. या व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकण्यातून, या व्यक्तीच्या स्पर्शातून किंवा संपर्कात आल्यावर देखील हा व्हायरस पसरतो. या आजाराचा सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना जास्त आहे. विशेषतः 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि 65 वर्षावरील लोकांना या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका असल्याचे सांगितले जाते. अस्थमासारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये आणि ज्याची ह्युम्युनिटी सिस्टीम कमजोर आहे, अशा लोकांना संसर्गाचा जास्त धोका आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. तसेच वुहानसह इतर शहरातही वेगाने हा व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे माध्यमातून सांगण्यात येते. आता या व्हायरसमुळे चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे ते बघूया. खरं तर चीनकडून आतापर्यंत या व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थितीबद्दल कसलीही माहिती अजून देण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर चीनच्या हॉस्पिटलमध्ये फोटो बघून लोकांकडून चीनमधल्या परिस्थितीचा अंदाज लावला जातो. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या पोस्टमधून चीनच्या हॉस्पिटल आणि स्मशानभूमीमध्ये गर्दी वाढत असल्याची माहिती पोस्ट होती. वुहान शहरातील जनजीवन यामुळे विस्कळीत झाल्याचे बोलले जाते, पण चीनकडून कसल्याही प्रकारे या माहितीला दुजोरा दिला गेला नाही. HMPV सोबतच इन्फ्लुएन्झा ए, मायक्रोप्लाझ्मा निमोनिया आणि कोविड-19ची प्रकरण देखील या दिवसामध्ये नोंदवली जात आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे सांगण्यात येते. तसेच 16 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान HMPVचा संसर्ग अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढला. या व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी चीनकडून वेगळी यंत्रणा केली जाते, असे सांगण्यात येत आहे. एकंदरीतच या व्हायरसमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोविडसारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या सगळीकडे आहेत. 5 वर्षापूर्वी चीनच्या या वुहान शहरातून पसरलेला कोविडने जगाला हैराण केलं होतं. 30 जानेवारी 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने त्याला जागतिक महामारी घोषित केली होती. जगभरात कोविडच्या 70 कोटीहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, तर 70 लाखाहून अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. कोविडच्या या
कटू अनुभवानंतर HMPVने जगाची चिंता पुन्हा एकदा वाढवल्याचे बोलले जाते, कारण अजून तरी या आजारावर कसलीही व्हॅक्सिन उपलब्ध नाहीये. या आजारात दिसणाऱ्या लक्षणावरून पेशंटवर उपचार केले जातात. तसेच या व्हायरस संसर्ग होऊ नये म्हणून कोविडच्या काळात घेतली तशीच काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले जाते. मास्क वापरणे, संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दूर राहणे, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येते. अजून तरी हा व्हायरस चीनच्या बाहेर गेल्याच्या केसेस आढळल्या नाही, त्यामुळे सध्या तरी काळजी करण्यासारखं कारण नाही. मात्र कोविडच्या परिणामांना अजूनही सामोरे जाणाऱ्या जगाकडून आधीच या व्हायरसला रोखण्यासाठी काळजी घेतली जाते. भारतातील आरोग्य यंत्रणा या आजारावर आणि चीनमधल्या परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती मिळते. विमानतळावर अजून तरी या व्हायरसमुळे काही विशेष स्क्रीनिंग होत नसले तरी श्वसनाचे आजार असणाऱ्या लोकांसाठी आरोग्य यंत्रणा उपलब्ध आहे. थोडक्यात, चीनमध्ये बसत असलेला हा HMPV व्हायरस अजून तरी चीनमधल्या शहरांपर्यंत मर्यादित असला तरी पुन्हा एकदा चीनमधल्या व्हायरसने जगाची डोकेदुखी वाढली. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.